आजकाल जे काही आपल्याकडं चाललं आहे त्या सगळ्या सावळ्या गोंधळावरून माझ्यासारख्याच अनेक सहनागरिकांशी हा निव्वळ विनंतीपूर्वक संवाद. ही कोणावरतीही टीका नाही, तर केवळ आत्मपरीक्षणासाठी केलेली एक विनंती समजा. कोणतेही प्रश्न न विचारताच एखाद्या विचारसरणीचा किंवा एखाद्या नेत्याचा पाठपुरावा करणं हे अगदी सोपं आहे. पण आजकाल ह्याच गोष्टीमुळे याचा दुष्परिणाम आपल्या सर्वांना भोगावा लागत आहे. आज आपण भावनांमध्ये अडकवले जात आहोत. त्याचं खरं कारण आपल्याला खऱ्या समस्यांपासून दुर्लक्षित ठेवणं एवढंच आहे. बेरोजगारी वाढत आहे. महागाईमुळं सामान्य माणसाचं जीवन कठीण झालं आहे. शिक्षण, आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत आणि महिलांची सुरक्षितता तर अनिश्चितच आहे. धर्म, जात किंवा द्वेषाच्या नावाखाली आपल्याला एकमेकांविरोधात उभं केलं जात आहे. पण क्षणभर या गोष्टीचा विचार करूयात की याचा खरा फायदा कोणाला आहे? सामान्य माणसाला तर नाही. फूट पाडून, आंधळे समर्थक तयार करून, लक्ष विचलित करून, यासारख्या अनेक गोष्टी करून सामान्य नागरिकाचा त्याच्याच विरोधात त्याचाच वापर करून साधन बनवलं जात आहे. खरं देशप्रेम म्हणजे प्रश्न विचारण्याचं धैर्य राखणं, सत्यता स्वीकारण्याची तयारी दाखवणं आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जागरूक राहणं. आपण हे विसरत चाललोय की लोकशाही मोठ्या आवाजांवर नाही, तर जागरूक नागरिकांवर टिकून राहते. चला तर मग एक प्रयत्न करून बघूयात. भावनांऐवजी विवेक, अंध समर्थनाऐवजी जागरूकता आणि फसवणुकीऐवजी सत्य निवडूया.